नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाटे चॅनलमध्ये। महाशिवरात्री म्हणजे महादेवाची कृपा प्राप्त करण्याचा सर्वोत्तम दिवस। या दिवशी अनेक जण श्री शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करतात, पण ते नक्की कसे करावे, नियम काय आहेत आणि उद्यापन कसं करावं, आज आपण आपल्या ग्रंथात दिलेल्या पद्धतीनुसार ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे चला व्हिडिओला सुरुवात करूयात। एक आहे पारायण का करावे। ग्रंथामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे, वैदिक कालापासून चालत आलेल्या परंपरेनुसार आपापल्या इष्टदेवतेनुसार धर्मग्रंथाचे पारायण ध्येयपूर्ती करता केलं जातं। शैव भक्तांनी आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि सर्व संकटापासून मुक्ती करण्यासाठी हे शिवलीलामृत पारायण करावे असं देखील शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे। 2. पारायण पूर्वतयारी आणि संकल्प। पारायणाचे पूर्ण फळ मिळण्यासाठी तयारी महत्त्वाची असते। महाशिवरात्रीला किंवा सोमवारी किंवा तुम्ही ज्या दिवशी पारायण करणार असाल त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून शक्य असल्यास शुभ्र वस्त्रे परिधान करावीत। त्यानंतर शिवलिंगास भगवान शंकर समजून 11, 21 किंवा 31 बेलाची त्रिदलयुक्त पत्री पंचामृत स्नान घालून व्हावीत। त्यानंतर हात जोडून संकल्प म्हणावा, तो असा: हे महादेवा, मी तुझी कृपा प्राप्त करण्यासाठी आज शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करत आहे, ते निर्विघ्नपणे होऊ देत। पारायण करत असताना पारायण संपेपर्यंत तुपाचा किंवा तेलाचा दिवा तेवत ठेवावा। पुढील आहे पारायणाचे प्रकार आणि त्याचे वेळापत्रक। ग्रंथानुसार तुम्ही तुमच्या सोयीने पुढीलपैकी कोणताही एक प्रकार निवडू शकता। त्यातील एक आहे पारायण विधी एका दिवसात, म्हणजेच विशेष दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी एकाच दिवसात संपूर्ण 15 अध्याय वाचून काढावेत। जर ते शक्य नसेल तर पुढची पद्धत आहे 7 दिवसांची, त्याला सप्ताह पद्धती म्हटलं जातं। यामध्ये प्रत्येक दिवशी 2 अध्याय वाचले जातात व शेवटच्या दिवशी 3 अध्याय वाचले जातात। म्हणजे सोमवारी 1 व 2, मंगळवारी 3 ते 4 आणि सगळ्यात शेवटी रविवारी 13, 14, 15 हे अध्याय आपण वाचू शकतो। यावर्षी म्हणजे 2026 साली महाशिवरात्र 15 फेब्रुवारी 2026 ला येत आहे, जो आहे रविवार। त्याच्यामुळे आपण 9 फेब्रुवारी म्हणजे सोमवारी जर का पारायणाला 7 दिवसांच्या सुरुवात केली तर बरोबर महाशिवरात्रीला आपले पारायण संपू शकेल। पुढील आहे पारायण विधी 3 दिवसांमध्ये। त्यामध्ये सोमवारी पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 6, दुसऱ्या दिवशी अध्याय 7 ते 11 आणि तिसऱ्या दिवशी अध्याय 12 ते 15 या पद्धतीने देखील आपण पारायण करू शकतो। पारायण करत असताना घ्यायची काळजी आणि नियम काय आहे हे आता आपण जाणून घेऊयात। पारायण काळात काही नियम पाळणे बंधनकारक आहे, ज्यामुळे शुद्धता टिकून राहते। काया वाचा मने शुद्ध आणि पवित्र राखणे आवश्यक असते। आहारामध्ये मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य केलं जातं आणि सात्विक आहार घेतला जातो। वाचन करताना मधूनच उठू नये किंवा कोणाशीही बोलू नये असं देखील नियम आहेत। वाचन करत असताना आपले उच्चार स्पष्ट होत आहेत ना ह्याकडे लक्ष द्यावं आणि जर आपण मोठ्याने वाचत असू तर ते सर्वांना व्यवस्थित ऐकू जाईल अशा पद्धतीने त्याचे वाचन करावे। सकाळी किंवा संध्याकाळी जेवणापूर्वी अध्याय वाचावेत। नम्रता आणि शांतता पाळावी। पुढील आहे उद्यापन विधी, जप आणि सांगता। पारायण पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी उद्यापन करावे। पारायण पूर्ण झाल्यानंतर ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा जप करावा। शक्य असल्यास हा जप तुम्ही दररोज देखील करू शकता। माझ्या चॅनलवर ओम नमः शिवाय हा जप उपलब्ध आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। त्यामुळे महाशिवरात्रीला किंवा दररोज किंवा दर सोमवारी हा जप तुम्ही अवश्य ऐकू शकता। महादेवाची आणि पोथीची ह्यानंतर आरती करावी। गोडाचा नैवेद्य उदाहरणार्थ खीर दाखवावी। एखाद्या गरजू व्यक्तीला, ब्राह्मणांना किंवा शिवभक्ताला यथाशक्ती दान करावे। शेवटी हात जोडून महादेवाची क्षमा प्रार्थना करावी। तर भक्तांनो, अशा प्रकारे
पूर्ण श्रद्धेने श्री शिवलीलामृत पारायण करावे आणि महादेवाची अफाट कृपा प्राप्त करावी. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत पोचवायचा नक्की प्रयत्न करा. कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.